मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असं मोठं विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय। यावेळी त्यांनी गेल्या काही विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत हे वक्तव्य केलं। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा जिल्हा रुग्णालयातल्या स्वच्छतेवरून आक्रमक झाल्या। नवनीत राणा यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन केला आणि चांगलंच त्यांना धारेवर धरलं। जिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छता करा नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा घालीन असा दमच नवनीत राणा यांनी दिला। धाराशिवमध्ये शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर तानाजी सावंतांना स्थान दिलेलं नाही, त्यामुळे तानाजी सावंतांच्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। अदिती तटकरेंना एका दिवसाकरता झेंडावंदनाचा मान देण्यापेक्षा कायमस्वरूपी मान द्या, पालकमंत्री पदावरून भाजप नेते पंडित पाटलांनी ही मागणी केली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमध्ये मोठे बदल केले आहेत। रॉ अर्थात रिसर्च अँड अनालिसिस विंगचे माजी अध्यक्ष अलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे। या समितीत इतर 6 सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे। बेस्ट बसच्या दरात दुपटीनं वाढ करण्याकरता मुंबई महापालिकेनं मंजुरी दिली आहे। बुधवारी मंत्रालयात रिजनल ट्रॅफिक अथॉरिटी आणि बेस्ट उपक्रमामध्ये बैठक झाली। बैठकीत रिजनल ट्रॅफिक अथॉरिटी तिकीट दरवाढीबाबत सकारात्मक नसून चर्चेतील मसुदा बनवण्यात आल्यानंतर या दरवाढीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आज निकाल जाहीर होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी 48 विभागांना 100 दिवसांमध्ये कार्यालयीन कामकाज सुधारणा करण्याचं उद्दिष्ट आखून दिलं होतं। आता महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत हा निकाल जाहीर होणार आहे। अक्षय मुहूर्त साधत सोनं, घर, नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकरता ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली। बुधवारी सोन्याचे दर 1,631 रुपयांवर पोहोचले तरी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत होता। मुंबईतील सराफा बाजारात दिवसभरात 82 टन सोन्याच्या विक्रीतून 200हून अधिक कोटी रुपयांची उलाढाल झाली। केंद्र सरकारनं ऊसाच्या एफआरपीत क्विंटल मागे 15 रुपयांची वाढ केली। आता गाळप हंगाम 2025-26 साठी 10.25% साखर उतार्याकरता क्विंटलला 355 रुपये एफआरपी मिळणार आहे। तसंच 9.5%हून कमी उतारा असला तरी जास्त कपात न करता 239 रुपये एफआरपी देण्यात येईल असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे। अकोल्याचा पारा 45 अंशांवर गेलाय, ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरलंय, तर अमरावतीत 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। महाड तालुक्यातील लाडवली मोहोल्ला इथं अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आलाय। महसूल विभागानं ही कारवाई केली। जवळपास 18 ब्रास इतका वाळू साठा जप्त करण्यात आला आणि या कारवाईमुळे वाळू माफियांचं धापत दणाणलंय। महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली। मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट करण्यात आली। या सजावटीमुळे विठुरायाचं रूप अधिक खुलून दिसतंय। एक महत्त्वाची बातमी बघूयात। मुंबईतील बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं 1 तारीख ते 4 तारीख म्हणजे आजपासून 4 मे पर्यंत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या समिटला उपस्थित राहणार आहेत। 4 दिवसांच्या सोहळ्यात विविध कार्यक्रम असणार आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समिटचं उद्घाटन होतंय। आजपासून 4 तारखेपर्यंत हे समिट जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये असणार आहे। पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात।
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली वर्षानुवर्ष राहत असलेल्या धारावीकरांना अपात्र करून मुंबई बाहेर फेकण्याचा कट अदानी समूहाचा NMPDA कंपनी करते आहे। त्यामुळे धारावीकरांमध्ये जनजागृती करण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज धारावीत विशाल जनसभेचं आयोजन करण्यात आलंय। धारावी बचाव आंदोलन समितीने शिवराज मैदानामध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा घ्यायचं ठरवलं। यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी शाळेत CCTV बसवण्याचे निर्देश राज्यातील सगळ्या शाळांना दिले जातील अशी हमी राज्य शासनानं बुधवारी उच्च न्यायालयामध्ये दिली आहे। सगळ्या शाळांना CCTV बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला दिली। दक्षिण मुंबईतील मंत्रालयाशेजारील मोक्याच्या जागी असलेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भाडेकराराला 30 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानुसार या भाडेकराराची मुदत आता 31 डिसेंबर 2054 इतकी असणार आहे। वास्तविक गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या भाडेकराराची मुदत संपली होती। दारूची होणारी चोरी आणि गैरप्रकार याला आळा घालण्याकरता आता मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दारूची वाहतूक करताना GPS-वर आधारित डिजिटल लॉक प्रणालीचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलंय। 1 जुलैपासून या प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे। कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलेल्या नमामि पंचगंगा कृती आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। कालबद्ध कार्यक्रमामध्ये 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत। कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। पंचगंगेत दररोज 82 दशलक्ष लिटर सांडपाणी आणि 21 नाल्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळतं। त्यामुळे हे पाणी कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला पिण्यायोग्य नाही। ही सगळी भयावह माहिती राज्य सरकारच्या नमामि पंचगंगा नदी कृती आराखड्यातून समोर आलेली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील सगळ्या बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या ATMमध्ये 100 ते 200च्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले आहेत। RBI चलनातून 500 रुपयांच्या नोटा कमी करून 100 ते 200च्या नोटांचा वापर वाढवायचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे येत्या काही काळात सरकार 2000च्या नोटेप्रमाणेच 500ची नोट देखील बंद करू शकते अशी चर्चा सध्या रंगली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला होता। राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये 1 लाख क्विंटलहून अधिक आवक झाली। कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून ते सरासरी 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला। भुसावळमध्ये वांजी फाईल परिसरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या वक्फ विधेयकाला विरोध केलाय। यावेळी त्यांनी विरोध दर्शवण्याकरता 15 मिनिटं लाईट बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरांच्या विक्रीकरता नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। याकरता ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये 5 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। क्राईम ब्रांच SIT अपयशी ठरली, त्यामुळे उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत हा जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामाकरता बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। पालिकेने पाणीपुरवठ्याच्या विभागवार नियोजन केलंय, त्यामुळे ठाणेकरांना आता 24 तासांऐवजी 12 तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे। काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात CISCE या मंडळानं जाहीर केलेल्या 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झालेत। यात बहुतांश शाळांचा निकाल 100% लागलाय। अनेक विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांची SIT चौकशी केली जाणार आहे। त्यांनी पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याच्या आरोपांची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समितीतर्फे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे।
एक मोठी बातमी आहे ती बघणार आहोत बुलढाण्यामधून। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये भेंडवळ इथल्या प्रसिद्ध घटमांडणीचं भाकीत जाहीर करण्यात आलं। हे घटमांडणीचं भाकीत फार प्रसिद्ध आहे। यंदाच्या भेंडवळच्या घटमांडणीमधून धक्कादायक भाकीतं समोर आलेली आहेत। यानुसार यंदा पीकपाणी सर्वसाधारण आहे आणि कापूस पिकावर रोगराई जास्त असणार आहे, तर इतर पिकं साधारण येतील। शेतमालाला भाव मिळणार नाही, मंदी असेल असं सुद्धा भाकीत वर्तवण्यात आलंय। यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यामध्ये भरपूर पडणार आहे। ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस पडू शकेल, तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल असं भाकीत वर्तवण्यात आलंय। यंदा देशात नैसर्गिक आपत्ती जसं की पूर, भूकंप, युद्धजन्य आपत्तीचं प्रमाण जास्त असेल असंही भाकीत वर्तवण्यात आलंय। देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल, तर परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे असंही भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात एका होलसेल किराणा दुकानाला बुधवारी आग लागल्याची घटना घडली। आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरले, नागरिकांमध्ये त्यामुळे भीती निर्माण झाली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं आणि आगीत लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती आहे। नंदुरबारच्या उमरदे गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाडा ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। जळगावच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी मालेगाव रोडवर वाहन तपासणी दरम्यान मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 42 किलो जप्त केलेले आहेत, तर या प्रकरणी मालेगाव इथल्या शेख नदीम शेख बशीर या आरोपीला अटक करण्यात आली आहे। बीडच्या परळी शहरात पुन्हा एकदा गायींना गुंगीचं औषध खाऊ घालून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला। एका 4 चाकी वाहनातून 8 गायींना पळवण्यात आलं। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे। या प्रकरणामध्ये नेमकं कोण कार्यरत आहे याच्या चौकशीची आणि तपासाची मागणी गोप्रेमींमधून केली जाते। पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळावी याकरता महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद पडली आहे। याकरता सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल इथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाकरता QR कोड सुरू केलेला आहे। प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्याकरता QR कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे। भारतातच मुसलमान सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत असं वक्तव्य राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी सांगलीत केलं। पहलगाम घटनेचं राजकारण करू नका असं आवाहनही त्यांनी केलं। जळगावच्या कासोदामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या 12 गाड्या उत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली। शालेय शिक्षण विभागाने मानधनात दुप्पट वाढ केली आहे। पीक विमा आणि कर्जमाफी करता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। शेतकऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सरकार करतंय असा आरोप स्वाभिमानी संघटनेने केला। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती खर्चिक झाली आहे। शेतीतील भांडवली गुंतवणूक कमी होत आहे, त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्य सरकार दरवर्षी 5000 कोटी रुपयांची अनुदान स्वरूपात भांडवली गुंतवणूक करणार आहे। मे महिन्यात देशभरातील तापमान आणि उष्णतेच्या लाटांचा दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। राज्यात कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिना अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्याकरता त्यांच्या जीवनाशी संबंधित महाराष्ट्रातील सगळ्यात प्रतिष्ठित स्थळांना भेट देता यावी याकरता भारतीय रेल्वेनं भारत गौरव सर्किट यात्रेचं आयोजन केलं आहे। यात्रेच्या निमित्तानं इतिहासप्रेमी पर्यटकांना गडकिल्ल्यांना भेटी देता येणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमानी पद्धतीनं कारवाई करण्यावर राज्य सरकारनं लगाम लावलाय। कोणतेही पाडकाम करण्याकरता किमान 15 दिवस आधी कारण दाखवा नोटीस जारी करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। महावितरणमार्फत बसवण्यात येणाऱ्या TOD मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासाला मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांचं त्यांच्या वीज वापरावर आणि पर्यायानं वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, आपल्या सगळ्यांकरताच ती गरजेची आहे। ATM व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येत आहे। RBIच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर करण्यात आले आहेत। मोफत व्यवहारांची मर्यादा कमी करण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहाराकरता वाढीव शुल्क आकारण्यात येणार आहे। मोफत व्यवहार मर्यादा मेट्रो शहरांमध्ये आहे, दरमहा फक्त 3 वेळा मोफत असणार आहे। तर नॉन मेट्रो शहरांमध्ये दरमहा 5 वेळा ही सेवा मोफत असणार आहे। मोफत मर्यादेनंतरचं शुल्क 23 रुपये आकारण्यात येणार आहे। मोफत मर्यादेनंतर 23 रुपये शुल्क आता भरावं लागणार आहे। पुन्हा एकदा आपण वळूया वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे। निवडणुकीआधी 7/12 कोरा आणि हमीभावाचं आश्वासन देणाऱ्यांविरोधात 302चे गुन्हे दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। गोरेगाव पश्चिम लिंक रोड इथे एका रिक्षाला भीषण आग लागली। यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पुणे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीनं पुन्हा राज्य सरकारकडे पाठवावा असे आदेश नगर विभागानं महापालिकेला दिले आहेत। यामुळे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर रुंद होणार नसून उंच इमारती उभारण्याचं बांधकाम व्यावसायिकांचं स्वप्न अजून तरी अपूर्ण राहणार आहे। पुणे भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद करण्यात आलंय। त्यामुळे उत्तर भारतीय विशेषतः दिल्ली, लखनौ आणि अमृतसर विमानतळावरून उत्तर अमेरिका, मध्य पूर्व युरोपला जाण्याकरता आता महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर केला जातो। त्यामुळे महाराष्ट्राच्या आकाशात विमानांची संख्या वाढली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं। एकनाथ शिंदे साहेबांनी एखाद्याला काय द्यावं असं ठरवलं तर भरभरून देतात। तसंच संपर्क मंत्री म्हणून सोलापूरकरांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दलही सरनाईक यांनी सोलापूरकरांचे आभार मानले। जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। कालही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रावेर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात या 12 गाड्या ओढण्यात आल्या। या 12 गाड्या बघण्याकरता महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली। कर्ज घोटाळ्याप्रकरणी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी विरोधात विशेष न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं। PNB बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीला 12 एप्रिलला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली। भारतीय तपास यंत्रणा त्यांच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहे। ग्रामीण भागातील रोजगाराच्या स्थितीत उत्साहवर्धक सुधारणा झाली असली तरी ग्रामीण भागातील तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हानं कायम आहेत। कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणामध्ये हे समोर आलंय। बेरोजगारीचा दर 5.3% घसरून 2.5% इतका झाला आहे। IPL मध्ये चंपक नावाचा रोबो डॉग आणत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधलं। मात्र याच रोबो डॉगमुळे दिल्ली उच्च न्यायालयानं BCCIला दिल्ली प्रेसच्या ट्रेडमार्क उल्लंघन केल्याच्या याचिकेबाबत नोटीस पाठवली आहे।
भारताशी टॅरिफ विषयक वाटाघाटी सुरू असून लवकरच समझोता होईल असं अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. ट्रम्प प्रशासनानं भारतासोबतच्या व्यापारी समझोत्यावर काम केलं आहे, मात्र त्याची घोषणा करण्याकरता भारताचे पंतप्रधान आणि संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. एक महत्त्वाची बातमी. मदर डेअरीनं दूध दरामध्ये वाढ केल्यानंतर आता अमूलनं सुद्धा दुधाच्या दरात वाढ केलेली आहे. दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहेत. देशभरामध्ये दूध दरात वाढ करण्यात आली आहे. 1 मे पासून हे दुधाचे दर लागू होतील. अमूलनं म्हशीच्या दुधासह स्टँडर्ड, गोल्ड, अमूल स्लिम अँड प्रीम, अमूल चाय मजा, अमूल ताजा, अमूल गाय या दुधांच्या दरात वाढ केलेली आहे. दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवले गेले आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया. काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स CISCE यांच्यातर्फे घेतलेल्या CISCEच्या परीक्षेत 99.09% तर ISCच्या परीक्षेत 99.02% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेबाबत घोषणा केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाच्या नजरा लागल्या. प्रत्यक्षात संघानं 1.5 वर्ष अगोदरच जातनिहाय जनगणनेला हिरवा झेंडा दाखवला होता. जातनिहाय जनगणना ही मागास समाजाच्या विकासाकरता व्हावी अशीच भूमिका संघानं 2023 साली मांडली होती. भारतातील सुमारे 60% लोकांना AIची माहिती नाही. केवळ 31% लोकांनीच AI साधनांचा वापर केलाय. गुगल आणि कांतार यांनी शुक्रवारी एका संयुक्त अहवालात ही माहिती दिली. EPFOनं नोकरी बदलल्यावर PF खातं हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे. आता बहुतांश प्रकरणांमध्ये नोकरी देणाऱ्या कंपनीची मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही. यामुळे 1.25 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सगळ्या दवाखान्यांमधील डॉक्टरकडून आता रुग्णांच्या नोंदी केस पेपर ऐवजी थेट कॉम्प्युटरवर केल्या जाणार आहेत. याकरता हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली वापरण्यात येणार असून या पद्धतीमुळे डॉक्टरांची केस पेपरवरील खरडेघाशी आता बंद होणार आहे. मुंबई शहरातील मालमत्ता खरेदीचा जोर कायम आहे. एप्रिलमध्ये मुंबईत एकूण 12,141 मालमत्तांची खरेदी झाली. यापोटी राज्य सरकारच्या तिजोरीत 990 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात अंधार करत वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध केला. हे बिल मागे घेण्यात यावं अशी मागणी देखील मुस्लिम समाजाद्वारे करण्यात आली. या बत्तीगुल आंदोलनाला मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.